पुण्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे। शिरूर आणि जुन्नर तालुक्याच्या हद्दीवरील पारगाव इथली घटना आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षीय रोहित कापरे या मुलाचा मृत्यू झाला। संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयातच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यानंतर घेराव घातला। नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळवू वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यानंतर ही ग्वाही दिली। त्यावरती आम्हाला बोलायचीच इच्छा राहिलेली नाही, अशी वाईट अवस्था आहे। ज्या ठिकाणी आता बाळाला वाघाने उचललं त्या रोहितला, तिथून फक्त 100-200 मीटरवरती पिंपरखेडच्या हद्दीमध्ये 1.5 महिन्यापूर्वी ही घटना घडलेली होती। नरभक्षक बिबट्या मारला असं फक्त भासवलं, खरं तर तो नरभक्षक बिबट्या नव्हताच। शूट केला तो बिबट्या दुसरा कोणता तरी होता। तोच जो नरभक्षक बिबट्या होता त्यानेच आज त्या रोहित ला उचललंय आणि त्याला ठार केलेलं आहे। खरं तर ही प्रशासनाची म्हणजे काय म्हणू आम्ही की निकम्मपणा आहे। 2 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलाचा बळी गेला आणि आज पुण्यातील पारगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतमजुराच्या मुलाचा मृत्यू झाला। आणि या सर्व अपडेट्ससह न्यूज अवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय। पाहत रहा पुढारी न्यूज। हो, इथेच बसला। Thank you.